महाराष्ट्र निकृष्ट आणि भेसळयुक्त पशुखाद्याच्या विक्रीमुळे पशुपालक आणि कुक्कुटपालकांचे कोट्यवधींचं नुकसान होत आहे. गुणवत्तेअभावी दूध, मांस आणि अंडी उत्पादनात 30% ते 40% घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 170 पशुखाद्य उत्पादकांपैकी अवघ्या 29 युनिटकडेच BIS प्रमाणपत्र आहे. उर्वरित 141 कंपन्या बिनधास्त निकृष्ट माल विकतायत. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 मध्ये पशुखाद्याचा समावेश नसलेल्या दोषींवर ठोस कारवाई होत नाही. गेल्या 3 वर्षात बैठकांशिवाय प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही असा आरोप समिती सदस्य शरद कोडांबे यांनी केलाय. पशुखाद्याचा FSAI कायद्यात तातडीने समावेश व्हावा. BIS प्रमाणपत्र नसणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालून गुन्हे दाखल करावेत. जिल्हा स्तरावर खाद्य तपासणी प्रयोगशाळा सुरू कराव्यात. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. मी शरद बाळासाहेब कोडांबे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पशुसंवर्धन समन्वय समिती सदस्य. मी काही तुम्हाला राज्यातील 75 लाख जवळजवळ पशुपालक शेतकरी जे पशुधन सांभाळण्याचा व्यवसाय करतात त्यांना या कंपन्या आपल्याला खाद्य पुरवठा करतात त्या कशा फसवणूक करतात, पशुसंवर्धन विभागाची भूमिका आहे त्या संदर्भात माहिती देणार आहे. वास्तविक पाहता 2023 साली पशुसंवर्धन समन्वय समितीचं आम्हाला समिती सदस्य केलं शासनाने. हेतू काय होता? राज्यात जे समस्या आहेत पशुपालकांना त्या शासनापर्यंत पोहोचवायचा. तर 2023 साली असे निदर्शनास आम्ही आणून दिलं. त्यावेळेस पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वशेकर साहेब होते की राज्यातील त्या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही पशुखाद्य कंपन्या पशुखाद्य तयार करतात, शेतकऱ्याला पुरवठा करतात, तर त्यांची नोंदच नव्हती. ते त्या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने 18/7/2023 ला एक पत्र दिलं FSAI नवी दिल्ली मुख्य कार्य अधिकारी यांना की जो अन्न सुरक्षा विभागाला जो त्यांनी कायदा केला 2006 साली अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, त्यामध्ये पशुधन आणि कुक्कुट खाद्य याचा समावेश करावा. तर तसं त्या लेटरला सुद्धा अजूनपर्यंत काहीच उत्तर आलं नाही. त्याला केराची टोपली दाखवली. त्यानंतर आता पशुधन विभागाचे किरण पाटील साहेब हे आयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा 2026 ला 1/8/26 ला पत्र व्यवहार केलेला आहे की त्या ह्या अंतर्गत तुम्ही त्या दर्जा द्यावा म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पशुखाद्य कंपन्या निष्कृष्ट दर्जाचे भेसळयुक्त खाद्य देत आहे. BIS मानक नसल्यामुळे त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील पशुपालक कुक्कुटपालक शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे राज्यातील दूध, मांस आणि अंडी उत्पादन जे शेतकरी आहे 30 ते 40% घट त्यांची झालेली आहे. त्या संदर्भात वारंवार आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु विषय काय होतोय, या कंपन्यांची बऱ्यापैकी काही राजकीय हितसंबंध असल्यामुळे त्यांना कारवाई होत नाही किंवा जो गाई म्हशी खाद्य बनवणारा 177 युनिट आहे हा आकडा पशुसंवर्धन विभागाने दिलेला आहे. त्यापैकी फक्त 29 कंपन्यांनीच BSR प्रमाणपत्र घेतलेलं आहे. जवळजवळ 141 कंपन्या, परत तुम्ही माहिती घ्या, 141 कंपन्या बेकायदेशीरपणे पशुखाद्य विक्री करतात. हा आकडा पशुसंवर्धन विभागाने दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? मुख्य कार्य अधिकारी, भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण FSAI भवन, कोटला रोड, नवी दिल्ली यांना पत्र व्यवहार केलेला आहे. 2023 ते 26 या 3-4 वर्षात वारंवार पत्र व्यवहार झालेला आहे. परंतु हालचाल होत नाही आणि बेकायदेशीरपणे जे कंपन्या फसवणूक करतात ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते. माझी विनंती हीच राहील या व्हिडिओच्या माध्यमातून की ताबडतोब तुम्ही ह्या ज्या कंपन्या आहेत बेकायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि पशुसंवर्धन विभागामार्फत जे तुम्हाला लेटर पाठवले तर त्याचं संदर्भात पाठपुरावा करावा आणि ह्या कंपन्यांना वटणीवर आणाव्या. आणि ते 170 पैकी 29 कंपन्यांनी BSR प्रमाणपत्र घेतलेले आणि उरलेल्या ज्या 141 कंपन्या आहेत ज्या बिनधास्तपणे बेकायदेशीरपणे खाद्य विक्री करतात त्यांच्यावर कसे कायदा करता येईल. आणि 2007चा जो कायदा होता अन्न सुरक्षा आणि मानक कायदा त्यामध्ये समावेश करावी हीच माझी महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला, राज्यातील 75 लाख पशुपालकांच्या वतीने विनंती राहील. तसं जर नाही केलं तर येत्या काळात आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे औंध या ठिकाणी भव्य मोर्चा काढू आणि आमच्या